हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. मी कालच नवीन चॅनल ओपन केलेलं आहे कुकिंगचं, कुकिंग विथ नीता. तर तुम्ही माझं चॅनल जरूर बघा. आणि आज मी परत तुम्हाला एक प्रसाद दाखवत आहे तिरुमलाचा. तर 3 दिवस आपली देवउठणी एकादशी झाल्यानंतर 3 दिवस हे आपले तुळशी विवाहाचे असतात. तर मी त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला साऊथ इंडियन रेसिपीजचे जे प्रसाद असतात ते मी तुम्हाला. आता हे आपले इंग्रेडियंट्स आहे पुल्लिहारम प्रसादमचे. तर सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे राईस. आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. तो बिर्याणीसारखा असा मोकळा झाला पाहिजे. तर हा आहे जिरा राईस, बघू शकता तुम्ही. जिरा राईस आहे हा. आपल्याला उकळत्या म्हणजे 15 मिनटं हा आपल्याला भिजू द्यायचा. मग पाणी उकळत ठेवायचं. याच्या 3 ते 4 पट पाणी घ्यायचं. ते पाणी उकळत ठेवायचं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मग आपण हा राईस शिजवायला टाकणार. तांदूळ घेतलेले आहे. हे आहे बेडगी मिरची, चिंच मी भिजत टाकली होती, त्याचा कोळ बनवून घेतलेला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, गूळ, कढीपत्ता, तेल, काजू आणि हे चिंचेचा कोळ, शेंगदाणे, पांढरी उडदाची डाळ, काळे मिरे, मेथीदाणे, हरभऱ्याची डाळ, जिरे, मोहरी आणि धणे. आता हा चिंचेचा कोळ मी कढईमध्ये टाकून घेते फोडणी द्यायला. आता ह्या चिंचेच्या कोळमध्ये थोडी हळद टाकते आणि आपण जो आता मिक्सरमधून हा मसाला करून घेतलेला आहे, खडा मसाला जो भाजला होता, तो या कोळमध्ये टाकायचा आहे. आणि गुळाचा खडा, थोडं पाणी अजून टाकते चिंचेचं. हे आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे. आता ह्या चिंचेच्या कोळमध्ये मी ह्या 4 हिरव्या मिरच्या टाकून घेते. आता हे आपल्याला घट्ट होईपर्यंत चांगलं शिजू द्यायचं आहे. कोळ चांगला करून घ्यायचा आहे घट्ट. थोडंसं फिरवत राहायचं म्हणजे गूळ विरघळेल त्यात. गूळ विरघळला आहे का बघून घ्यायचं, वितळला आहे का. घट्ट बनवायचा आपल्याला हा मसाला. शिजू द्यायचा म्हणजे चिंचेचा आंबटपणा ह्याच्यातून चालला जातो. हा असा मोकळा भात झाला पाहिजे मैत्रिणींनो. तो मी असा पाण्यातून, जसा आपला उकडा भात असतो ना, उकळत्या पाण्यात टाकून जसा काढतो, तो मी काढून घेतलेला आहे. आता याला आपल्याला गार होऊ द्यायचं मस्त. इथे आपली चिंचेचा कोळ मस्त चटणी शिजलेली आहे. मस्त हा मसाला तयार झाला. मैत्रिणींनो, स्मेल इतका मस्त येतोय ना, असं वाटतंय खरंच मी तमिळनाडूमध्ये आहे की काय. तर आपल्याला ह्या राईसला वरतून तडका मारायचा आहे. तर पहिले आपण आता तडक्याची तयारी करून घेऊ. आपला तो कोळचा मसाला रेडी झालेला आहे. आता आपण ही तडक्याची तयारी करून घेऊ. तडक्याला मी टाकते थोडंसं एक पिंच हिंग. तेल चांगलं तापू द्या. याच्यामध्ये टाकते उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, मोहरी, थोडंसं जिरे, शेंगदाणे.
काजू थोड्या वेळाने टाकते कारण ते लगेच जळून जाते. मेन वस्तू टाकायची राहिली, कढीपत्ता. ही बेडगी मिरची. आता मेथी दाणे राहिले होते थोडे टाकायचे, ते टाकून घ्या. हां, तर मैत्रिणींनो आता मी काजू टाकून घेते याच्यामध्ये. काजू सगळ्यात शेवटी टाकायचे आहे. आपण जे चिंचेच्या कोळचा मसाला करून घेतला होता, शिजवून घेतला होता, तो मी आता ह्या गार झालेल्या भातामध्ये टाकलेला आहे. आता वरतून आपल्याला याला तडका मारायचा आहे, फोडणी द्यायची आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. भात शिजवताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, म्हणजे वरतून थोडंसं किंचित टाकता येईल आपल्याला, जास्त नाही टाकायचं, वरतून शिजतानाच टाकायचं आहे मीठ. आता हा जो ड्राय मसाला आहे आपण तळून घेतलेला, पुन्हा तो आपल्याला याच्यावर टाकायचा आहे. ड्राय मसाला टाकून घेतला आहे आपण. वरतून त्याला कच्चं तेल जरी टाकलं थोडंसं तरी चालेल. फोडणीचं जरा राहून गेलेलं होतं. आता हे आपल्याला परत मिक्स करायचं. हां, तर मैत्रिणींनो आपला हा मसाला सगळा मिक्स झालेला आहे, चांगला मिक्स केलेला आहे. तर आपला रेडी आहे पुलिहरा राईस, तमिळनाडूचा स्पेशल बालाजीचा प्रसादम पुलिहरा राईस. आता मी याला सर्व करते. आपला रेडी आहे प्रसादम, पुलिहरा प्रसादम.